तिथे महायुतीत जाहीर न झालेल्या 5ही जागा सेनाच लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, ठाणे आणि नाशिकची जागा ही शिंदेंकडेच राहणार असल्याचं सांगितलं जाते। तर दक्षिण मुंबई आणि पालघरच्या जागेवर भाजपचा दावा असल्याची देखील माहिती मिळते। आपला प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सूरज, खरं तर जागांबद्दलचे दावे प्रतिदावे अद्यापही सुरू असल्याची माहिती मिळते। आता जी माहिती समोर येते त्यानुसार 5ही जागा हा शिंदेंच्या शिवसेनाच लढणार असल्याचं कळतंय। काय नेमकी सूत्रांची माहिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत। अन्य उमेदवारांचे फॉर्म देखील जाहीर करण्यात आलेले आहेत। मात्र महायुतीत अद्याप अनेक 5 जागांवरचे जे जागा आहेत त्याचं अद्याप वाटप झालेलं नाहीये। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 5ही जागांवरती शिवसेनेचा दावा असल्याचं कळत आहे आणि शिवसेनेला त्या मिळणार असल्याची माहिती देखील खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। त्यामध्ये दक्षिण मुंबई आहे, पालघर, ठाणे, त्याचबरोबर नाशिक आहे आणि उत्तर पश्चिमची जी जागा आहे या जागांचा समावेश आहे। या संदर्भात एकूण माहिती जर आपण पाहिली तर उत्तर या ठिकाणी दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे। मात्र त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते हे राहुल नार्वेकरांना शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती लढवण्यास आग्रही करत आहेत। मात्र दुसरीकडे राहुल नार्वेकर हे मात्र भाजपच्या चिन्हावर लढण्यावर ठाम आहेत। तर अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात रवींद्र वायकर यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। आजच त्याची घोषणा होण्याची शक्यता देखील आहे। त्याचबरोबर पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचं नाव हे जवळपास निश्चित आहेत। मात्र ठाणे आणि नाशिकमध्ये पेच हा अद्याप कायम असल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यात प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा आहे। तर नाशिक मधला जो सस्पेन्स आहे हा अद्याप कायम पाहायला मिळत आहे। त्यामुळे स्वाभाविकच हा तिढा नेमका कसा सुटतो पाहणं महत्त्वाचं असेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।